मग सगळे तयार आहात ना घराची भिंत रंगवायला? तयार आहोत. आणि मी पण. हिरा दादा. अरे हिरा, तू? हो मीच. आजी आजोबांनी भिंत रंगवायला तुमच्या मदतीसाठी मला पाठवले आहे. ये! आम्ही तर हिरा दादा सोबत पेंटिंग करणार. अच्छा पिकू, हिरा दादा आल्याबरोबर तू तर टीमच बदललीस हा. आता बघाच आम्ही तुम्हा दोघांच्या अगोदर पेंटिंग कसे पूर्ण करतो ते. अच्छा चला तर मग हा गेम पण होऊन जाऊ दे. पण लक्षात असू द्या, रंग सांडता कामा नये. नाही सांडणार. मी आहे ना. तुम्ही दोघं त्या बाजूची भिंत रंगवायला घ्या आणि आम्ही या बाजूची रंगवतो. ओके. आता तुम्ही दोघे फक्त मलाच बघत राहणार की पटापट खालची भिंत पण रंगवणार? आमची भिंत तर अर्ध्याहून अधिक रंगवून सुद्धा झाली. जेव्हा पिकू टुकीची असेल साथ, मग काम होईल हातोहात. जिंकणार तर आपणच. हुप्पा! रंग भिंतीला लावायचाय, मला नाही. आणि हे काय केलंस टुकी? आईने सांगितलं होतं की रंग सांडू नका म्हणून. अरे वा टुकी, तू किती छान एका रेषेत पेंट केलं आहेस. बस थोडं अजून लक्ष देऊन केलंस ना, मग होईल सगळं ठीक. टुकी, तू सगळं खराब करून टाकलं. काय बच्चा पार्टी, कुठवर पोहोचला? आमची भिंत तर बस 5 मिनिटात रेडी होईल. म्हणजे हा गेम तर आम्ही जिंकणार. अजूनही आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 ब्रश सुद्धा. एक पिकू जवळ, एक टुकी जवळ आणि 3 माझ्या जवळ. चला तर मग, जिंकायचं नाहीये का? ओ हो,
ही मुलं आहेत गुणी आणि हुशार मुलं. पटलं की नाही? हा. वाव! क्ले! क्ले, क्ले, क्ले. तू क्लेने काय बनवतेस टुकी? एवढी छोटी गोष्ट, काहीतरी मोठं बनवूया टुकी. मोठं जसं की हत्ती. हो टुकी, हत्ती म्हणजेच एलिफंट. चल आपण सगळे मिळून एक मोठा हत्ती बनवूया. बरं सांगा, हत्तीचं डोकं कोण बनवणार? आपण जर आपापसातच भांडू लागलो तर टुकीला कसं काय शिकवणार? मग आता कसं काय ठरवायचं की कोण काय बनवणार ते? आयडिया. आपण सगळ्यांनी डोळे बंद करून मग 1 2 3 मोजून या कागदावर आपण आपलं बोट ठेवूया. ज्याचे बोट ज्या भागावर असेल त्याने तो भाग बनवायचा. नाही टुकी, तू नाही. आता आम्ही तिघे तुला शिकवतो, मग तू स्वतः बनवू शकशील. 1 2 3 चला. चला तर सगळे मिळून हत्ती बनवूया. तर मग तयार करूया का आपण आपला हत्ती? टुकी इकडे ये. हे बघ, असा बनवतात हत्ती. हे आहे हत्तीचं शरीर. हे आहेत हत्तीचे पाय. आणि हे आहे हत्तीचं डोकं. हा हत्ती असा का दिसतोय? मोठा हत्ती बनवण्याच्या नादात आपण हे ठरवलंच नाही की हत्तीच्या शरीराचा भाग किती मोठा असायला हवा. पण मी काय करू? एवढाच क्ले उरला होता. अगं टुकी, हे काय आहे तुझ्या हातात? हे तर मला फूल वाटतंय. वा टुकी, तुझं छोटंसं फूल आमच्या एवढ्या मोठ्या हत्तीपेक्षा जास्त मजबूत निघालं. मुलांनो, आज आपण सगळ्यांनी मिळून एक ड्रॉइंग बनवायचं आहे. आज आम्ही काय ड्रॉ करणार आहोत गीतू मिस? ते तर तुम्हा सगळ्यांना मिळून ठरवायचं आहे. बरं मला सांग, तुझा फेवरेट प्राणी किंवा पक्षी कोणता आहे पिकू? मोर. आणि तुझा चमचम? बदक.
तू सांग राणी. हत्ती. आणि आता उरला बिन्नी. सिंह. पाहिलं काम सोपं झालं की नाही. आज तुम्हा सगळ्यांना हेच तर ड्रॉ करायचं आहे. पण गीतू मिस, आमचे फेवरेट्स तर वेगवेगळे आहेत आणि इकडे पेपर तर एकच आहे. चमचम, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हा सर्वांकडे 15 मिनिटं आहेत. फक्त 15 मिनिटं? हो, मी आता जाऊन 15 मिनिटांनी परत येईन. तोपर्यंत ड्रॉइंग तयार होईल ना? हो मिस, हा तर आमचा डाव्या हाताचा मळ आहे. फक्त 15 मिनिटात आपण हे कसं करणार? हा? हा तर तुझ्या डाव्या हाताचा मळ आहे ना. पण ड्रॉइंग तर मला उजव्या हाताने काढायचंय ना. अच्छा, आता ड्रॉइंग वर लक्ष देऊया. फक्त 15 मिनिटात आपण 4 ड्रॉइंग कसे काय बनवणार? आपण सगळ्यांनी मिळून एकच ड्रॉइंग बनवलं तर? बिन्नी, तू शरीर बनव. राणी, तू चेहरा. पिकू, तू त्याचे पंख. आणि मी बनवते त्याचे पाय. पण असा कुठला प्राणी असतो? एकदम आगळा वेगळा. म्हणजे आज आपण ड्रॉइंग नाही, खिचडी बनवणार आहोत. हे बदले माझ्या सिंहाचे शरीर. आणि ही माझ्या हत्तीची सोंड आणि डोकं. आणि हे झाले बदकाचे पाय. आणि हे माझ्या मोराचे चमकदार सुंदर पंख. मुलांनो, ड्रॉइंग तयार आहे ना? हो हो गीतू मिस. ओह, मुलांनो, हे ड्रॉइंग तर खूपच कमालीचं आहे. खरंच, असा आगळा वेगळा प्राणी मीच काय, अख्ख्या जगात कोणीच पाहिलेला नसेल. गीतू मिस, एकदा घनदाट जंगलात माझ्या मामांना अशाच एका प्राण्याने रस्ता दाखवला होता. काय कमाल होता ना जादूगर पाशांचा मॅजिक शो. त्यात काय आलं एवढं मोठं? अशी जादू तर आपण पण करू शकतो. हो, जादूगर पाशाचे जादुई शब्द तर आपण शिकलोच आहोत. कुणाला तरी गायब करण्याचा प्रयत्न करूया का? पण कसं? टुकी, तू आमच्यासोबत मॅजिक शो करशील का? मॅजिक? सगळ्यात आधी आपण टोकीला या चादरीने झाकूयात. जादूगराचे जादुई शब्द आठवत आहेत ना? हो हो हो. चपलम चपलम बबलाबू, करून टाक हिला उडाछू. बिन्नी, तू चुकीचं म्हणतोयस. अपलम चपलम म्हणायचं आहे. नाही नाही, मी तर अगदी कान देऊन ऐकलं होतं. ते चपलम आपलमच होतं. ठीक आहे, भांडू नका. आधी चपलम अपलम ट्राय करूया, मग आपलम चपलम.
चपलम आपलम बबलाबू करून टाकला उडाछू. टुकी गायब झाली. ये हा आपण जादू करून दाखवली. आता आपण पण जादूगर बनलो आहोत. जादूगर बिन्नी. पिकू पिकू आई आली. चला लवकर टुकीला परत आणूया. चपलम आपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. टुकी तर अजूनही गायब आहे. थोडं जोरात बोलून पाहूयात. चपलम आपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. टुकी परत का येत नाहीये? एक शेवटचा प्रयत्न करूया. हा चपलम आपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. मी सांगितलं होतं आपलम चपलम असतं, चपलम आपलम नाही. बिन्नी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्यामुळे टुकी गायब झाली. टुकी गायब झाली. पण टुकी तर नाही आई, आम्ही तर आपलम चपलम बोललो पण नाही. अपलम चपलम. पण मी हेच ऐकलं होतं. चपलम आपलमच बोलायचं होतं टुकीला गायब करण्यासाठी. गायब पण टुकी तर सॉरी आई, आम्ही तर टुकीवर काही जादुई शब्द ट्राय करत होतो, पण ती तर खरंच गायब झाली. आता ती परत कशी काय येणार? अशी टुकी चल जेवायला ये. पण टुकी तर गायब नाही झाली होती. मी कधीपासून तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय. ती खाली तिचा बॉल शोधत होती जो गायब झाला होता. तर समजलं ना मुलांनो. अपलम चपलम बबलाबू न शिकता करू नका जादू. ओहो, हा बिन्नी नेहमीच उशीर करत असतो. हा आज पतंग दिवस आहे आणि बघ आपण सोडून सगळे पतंग उडवतायत. कुठे राहिला होतास बिन्नी? ते माझे मामा आलेत ना परदेशातून. बघा माझ्यासाठी केवढा स्पेशल पतंग आणला आहे. वाव, पक्षासारखा पतंग. पिन्नी तुझा पतंग किती स्पेशल आहे हे तर तो उडवल्यावरच कळेल. हा हा, चल चल पतंग उडूया. असं वाटतं की आज हवा चांगली नाही आहे. ये बिन्नी, लवकर चल. हा चालला पतंग उंच आकाशात. अरे थांबा ना. मुलांनो मोठा पतंग उडवण्याची वेळ झालीये.
चला चला. हा हा चला चला चला. नक्कीच एखादी चिमणी आहे. निळा आणि हिरवा. कदाचित मासा आहे. मला तर भेंडी सारखा वाटतोय. चला उचला. चला आता खेचा. आहा. बघा बघा मोर. मोर मोर आता काय होणार? ते पहा, तिकडे धागा अडकला आहे. मी त्याला खेचतो. बाकी सगळ्यांनी पतंग धरून ठेवा. हा?